नमस्कार, मी महेश मंदानी. नेमकं काय या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. सायकोलॉजी आणि इंटरडिसिप्लिनरिटी लाईफबद्दल आपण या सिरीजमध्ये बोलणार आहोत. या सिरीजचे आपले आजचे पहिले गेस्ट आहेत मंदार कमलापूरकर सर. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी जवळपास 60पेक्षा जास्त फिल्म केलेल्या आहेत आणि असिस्ट केलेल्या तर आकडा आणखी वाढतो. त्यामध्ये तुंबाड, शकुंतला देवी, दगडी चॉल 2, धर्मवीर या फिल्म्स, याच्यानंतर आर्या, माइंड द मल्होत्राज यासारख्या वेबसिरीज आणि रेखा, हर कॅनव्हास आणि जागरण यासारख्या शॉर्ट फिल्म्स आहेत. त्रिज्या नावाची सरांची मूवी आहे ज्यामध्ये सरांनी साऊंड डिझाईन केलेलं आहे. या फिल्मला नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट साऊंड डिझायनिंग मिळालेलं आहे. सोबतच सध्याचं बोलायचं झालं तर सरांचं काम चालू आहे घरात गणपती, जारण, धर्मवीर पार्ट 2 आणि संगीत मान अपमान या वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती. तर हे झालं फॉर्मल इंट्रोडक्शन. सरांना पुढे बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो या पॉडकास्टमध्ये. वेलकम सर. धन्यवाद. तर सर, आपण जर तुम्ही आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात बऱ्याच वेळेपासून, तर एक असा कॉन्सेप्ट मानला जातो की फिल्म ह्या सोसायटीचा एक रिफ्लेक्शन आहे आणि सोसायटीचं एक रिफ्लेक्शन फिल्मवरती पण पडतं. हा एक पॅराडॉक्स आपण म्हणू शकतो. तर यावरती तुमचं काय मत आहे? बरोबर, अगदी खरं आहे. कारण सिनेमा हा शेवटी बनतो तो आपल्या आजूबाजूच्या समाजातून, त्या व्यक्तींमधून आणि त्यात त्यांच्यामध्ये घडणाऱ्या घटना आणि गोष्टींमधून. एलियन्स किंवा अशा अगदीच सुपरनॅचरल गोष्टी सोडल्या किंवा मी केलेल्या फिल्मची तू नावं घेतलीस त्यातलं तुंबाडमधला हस्तर, की जी एक काल्पनिक गोष्ट आहे जी आपण कोणी बघितलेली नाही, अशा गोष्टी सोडल्या तर इतर सर्व चित्रपटांमधली पात्र आणि घटना ह्या, जरी सुरुवातीला आपण डिस्क्लेमर देत असलो की सगळ्या ह्या गोष्टी काल्पनिक आहेत आणि वास्तवाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, हा डिस्क्लेमर जरी आपण देत असलो तरी त्या कुठे ना कुठे प्रत्यक्ष खऱ्या घटना आणि खऱ्या व्यक्तींवरनंच प्रेरित असतात, इन्स्पायर्ड असतात. त्यामुळे चित्रपट हा 100% समाजाचा आरसा असतोच असतो. ती ठराविक त्या पद्धतीने घडणारी गोष्ट ही जशीच्या तशी कदाचित समाजात घडलेली नसेल, पण ती माणसं, तशा प्रकारची परिस्थिती, तशा सिच्युएशन ह्या खऱ्या आयुष्यात खूपदा असतात आणि फक्त त्या गोष्टींचं एक कॉम्बिनेशन विशिष्ट पद्धतीने जुळवून आपण एक स्टोरी सांगत असतो. अगदी साधं उदाहरण, शोलेसारखी फिल्म जी आपण अनेक वर्ष बघतो आहे, तर असा एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर जो संजीव कुमारने जो रोल केला आहे असा वास्तवात असतो. जय वीरूसारखे एकमेकांची अगदी घट्ट मैत्री असलेले चोर, की जे भुरटे चोर आहेत, ते काय फार असे गुन्हेगार नाही आहेत पण भुरटे चोर, पण त्यांची एकमेकांमधली मैत्री कमालीची छान आहे. हेही खऱ्या आयुष्यामध्ये असतात. आणि गब्बर सिंगसारखा एक डाकू, त्या काळामध्ये हे डाकू आणि हे प्रस्थ खूप होतं, तर तेही असतात. फक्त ही पात्र एकत्र आणून एका विशिष्ट पद्धतीने एक इंटरेस्टिंग गोष्ट शोलेमध्ये बनली आहे. त्यामुळे ही अशी गोष्ट कुठली थेट कुठून इन्स्पायर्ड आहे का तर कदाचित नसेल, पण ही माणसं खोटी आहेत का? अजिबातच नाही. माणसं काल्पनिक आहेत, पात्र काल्पनिक आहेत का? नाही. तर अशा दृष्टीने चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, हा पहिला भाग. आणि दुसरं म्हणजे चित्रपटाचा समाजावर परिणाम होतो, हा जो दुसरा भाग आहे, की तरुण मुलं आहेत, आपण सिनेमा बघतो, आपल्याला सिनेमातून काही गोष्टी आवडतात आणि कळत नकळत, कधी मुद्दाम ठरवून तर कधी आपल्याही नकळत आपण त्याचं अनुकरण करायला लागतो. कुठेतरी आवडत्या हिरोची एखादी स्टाईल आपण आपल्या वागण्या बोलण्यात यायला लागते, कुठेतरी कपड्यांमध्ये आपल्या ती हे दिसायला लागते. तर हा एक सबकॉन्शियस आपण ज्याला म्हणतो की नकळत केलं जाणारं अनुकरण, हा भाग तर खूप मोठ्या प्रमाणात असतो. आणि कळत ठरवून की एखादा सिनेमा बघितल्यानंतर मी विचार केला त्याच्यावरती आणि मला तो पटला आणि त्यामुळे माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या वागण्यामध्ये बदल झाला, हा तर एक थेट होणारा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे मला वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांचं रिफ्लेक्शन आहेत आणि त्यामुळे ह्याच्या बाबतीत दोघांची पण जबाबदारी तेवढीच आहे. समाज जितका चांगला असेल तितके त्यातनं बनणारे चित्रपट चांगले असतील आणि जेवढे चांगले चित्रपट बनतील तेवढा त्याचा समाजावरती पण चांगला परिणाम होईल. नक्कीच सर. याच्यासोबतच जर आपण इंडियन सिनेमा जर बघितला तर त्यामध्ये असं दिसतंय की फक्त एक ॲक्ट नाही आहे, त्याच्यामध्ये म्युझिक आहे, त्याच्यामध्ये सॉन्ग आणि डान्स पण आहे. तर आणि हे थोडं मागे जाऊन बघितलं तर आपण नाटकालाच ॲज अ सिनेमा म्हणून इंट्रोड्यूस केलेला आहे, फक्त एक रेडीमेड फॉर्मॅटमध्ये की आपण परत बघू शकतो. बरोबर. तर आणि हे बाकीच्या बाहेर खूप कमी दिसतं आपल्याला, बाहेर देशामध्ये. तर म्युझिकचा आणि म्हणजे इंडियन म्युझिकचा आणि इंडियन सॉंग्सचा बाहेरच्या देशावरती, बाहेरच्या ऑडियन्सवरती कसा परिणाम होतो आणि इंडियाचं असं एक पिक्चर, एक इमेज असं बनते, ते कसं वाटतं तुम्हाला? नक्कीच. याच्यात दोन भाग आहेत.
एक तर पहिला भाग जसं तू म्हणालास तसं की बाहेरच्या सिनेमांमध्ये आपण हॉलिवूड हे जास्त कॉमनली वापरलं जाणारं उदाहरण आहे. पण हॉलिवूडच्या पलीकडे जाऊन पण वर्ल्ड सिनेमा ज्याला म्हणता येईल की इराणी फिल्म्स, जपानी फिल्म्स, यातल्या कुठल्याही सिनेमामध्ये आपल्याला तेवढ्या प्रमाणामध्ये संगीत आणि तेवढ्या प्रमाणात गाणी, विशेषतः सॉन्ग अँड डान्स ज्याला म्हणतो, की गाणं चालू आहे आणि त्याच्यावरती हिरो हिरोईन नाचत आहेत किंवा इतर पात्र नाचत आहेत किंवा त्यांच्या मागे अजून 50-100 लोक येऊन नाचत आहेत. हा जो विशिष्ट प्रकार आहे जो खास भारतीय सिनेमात आपल्याला बघायला मिळतो. तर हे मला वाटतं भारतीय सिनेमाची ही ओळख आहे, भारतीय सिनेमाचं हे वैशिष्ट्य आहे. हे जगातल्या इतर कुठल्याही सिनेमात बघायला मिळत नाही. तर आपण जगभरचे सिनेमे बघतो, त्यातून खूप गोष्टी शिकतो, ही चांगली गोष्ट आहे. पण त्या नादात आपलं स्वतःचं मूळ काय आहे किंवा आपली परंपरा, आपली संस्कृती ह्याच्याविषयी आपण एरवी जेव्हा एवढं अस्मितापूर्वक पद्धतीने बोलत असतो, तर मला वाटतं ह्यात हा पण आपण इतिहास कुठेतरी बघितला पाहिजे की भारतीय संस्कृतीमध्ये संगीत नाटक, जसा तू उल्लेख केलास की नाटक हे फक्त बोलण्यापुरतं नाही राहिलं, तर नाटकात गाणं, नाटकामध्ये स्टेजवरती डान्स करणं किंवा गाणं, संगीत नाटक, विशेषतः मराठी संस्कृतीमध्ये संगीत नाटक हा खूप आपला अभिमानाचा आणि आनंदाचा भाग होता अनेक वर्ष, की नाटकामध्ये गाणी. मग ते 2 तासाचं 3 तासाचं नाटक नाही, ते नाटक 6 तास 8 तास चालायचं, कारण त्याच्यात नवीन नवीन गाणी ॲड केली जायची. ते गाणं एकदा गायल्यानंतर वन्स मोर मिळालं की पुन्हा एकदा, असा 4-4 वेळा वन्स मोर, अशा पद्धतीने रात्रभर एक संगीत नाटक चालतंय. अशा हे सगळं आपली संस्कृती आहे, हा सगळा आपला इतिहास आहे. म्हणजे मराठी माणूस नाटक वेडा आहे असं म्हणतात, तर आपण फक्त नाटक वेडे नाही, आपण तेवढेच संगीत वेडे पण आहोत. त्यामुळे आपल्याकडे सिनेमा आला तो मुळात संगीत नाटकातूनच सिनेमा आला आणि संगीत घेऊनच आला. म्हणजे उदाहरण मी देऊ शकतो की 1913 साली अयोध्येचा राजा हा पहिला मूकपट भारतामध्ये बनला आणि 1931 साली आलम आरा नावाचा पहिला बोलपट, भारतीय सिनेमातला पहिला बोलपट आलम आरा हा बनला. तर आलम आरा या पहिल्या बोलपटामध्ये 8 गाणी आहेत. हो, म्हणजे भारतीय चित्रपट ज्या दिवशी बोलायला लागला त्याच दिवशी तो गायलाही लागला. क्या बात आहे. तर हे खूप उत्स्फूर्तपणे होते, हे कोणी ठरवून नाही केलं, ह्याचं कोणी असा विचार नाही केला की मार्केटिंग करायला सिनेमाचं म्हणून आम्ही गाणी टाकतो किंवा अशा पद्धतीने ते बाहेरून कृत्रिमपणे टाकलेलं टूल नाही आहे. आपण जेव्हा लिहितो, लेखक जेव्हा ते लिहित होता तेव्हा लिहिता लिहिता त्याला गाणी सुचली किंवा दिग्दर्शकाला असं वाटलं की ह्यात गाणी असली पाहिजेत तर हे जास्त एंटरटेनिंग होईल. त्यामुळे मला वाटतं की ओरिजिनल भारतीय एखादी गोष्ट असेल तर ती सिनेमातला सॉन्ग अँड डान्स, सिनेमातलं गाणी आणि त्याच्यावरचं नृत्य, ही एक खूप आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. आता अर्थातच ती तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमच्या चित्रपटात वापरता, त्यामुळे त्या गाण्यामुळे त्या सिनेमाचा इम्पॅक्ट वाढतोय का कमी होतोय, हा त्या सिनेमावरती अवलंबून असलेला भाग आहे. म्हणजे तुम्ही अनावश्यक ठिकाणी आयटम सॉन्ग म्हणून अचानकच 2 गाणी टाकली ज्याच्यात गोष्टीशी काही संबंध नाही, तर त्याच्यामुळे रसभंग होईल, त्यामुळे सिनेमाचा इम्पॅक्ट कमी होईल, हे बरोबर आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी गाण्यामुळे रसभंगच होतो किंवा सिनेमा, गाणं आलं की सिनेमा स्लो होतो, गाणं आलं की 3-4 मिनटं सगळं हे होतं, गोष्टच पुढे जात नाही असं लोकांना वाटतं. पण लगानमध्ये आपण बघितलं, चले चलोसारख्या गाण्यातनं गोष्ट पुढे जाते. क्रिकेटच्या मॅचची तयारी हे लोक सगळे करतायत, हे त्या चलो चलो गाण्यातनं जे साध्य होतं हे दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने अख्खेच्या अख्खे सीन दाखवून करता आलं नसतं. एक मोंटाज तयार केला जातो, त्यांनी तो एक मोंटाज तयार केला आणि तोही नुसत्या म्युझिकवर टाकण्याऐवजी त्याने त्याचं एक गाणं केलं. आता ते गाणं इतकं चांगलं केलं आहे की त्या सिनेमाच्या पलीकडे जाऊन ते गाणं आपण आपल्या आयुष्यात वापरतो. आपल्याला जिथे कुठे असं एक स्फूर्तीदायक काहीतरी हवं असतं तेव्हा आपल्याला चलो चलो गाणं आठवतं. म्हणजे ह्या गाण्याचा उपयोग हा त्या सिनेमापेक्षा खूप जास्त मोठा आहे. 50 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी बनवलेली गाणी आपण ऐकत असतो, ती त्या सिनेमाचा संबंध संपून आपल्या आयुष्यातली गाणी होतात, आपली वैयक्तिक गाणी होतात. तर हे मला वाटतं भारतीय सिनेमातल्या गाण्यांचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे, फार मोठं बलस्थान आहे. ती आपली खूप मोठी स्ट्रेंथ आहे. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपण ते अभिमानाने वापरलं पाहिजे. आशुतोष गोवारीकर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी जोपर्यंत चित्रपट बनवत राहीन माझ्या चित्रपटांमध्ये गाणी आणि डान्स हे असतीलच असतील. कारण त्याचा पगडा आपल्यावर इतका आहे. आपण जेव्हा मोठे होताना सिनेमे बघत होतो तेव्हा आपण गाणी बघून ते सिनेमे एन्जॉय करत होतो. तर ही एन्जॉयमेंट विसरता कामा नये. आपण किती इराणी सिनेमे बघितले, जपानी सिनेमे बघितले, त्यातनं चांगल्या गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या तरी आपली मुळं, आपली संस्कृती ही सोडण्याचं आपण काही कारण नाही. हा एक भाग. आणि दुसरा प्रश्न तुझा विचारलास की भारतीय सिनेमातल्या संगीताचा जगभर काय इम्पॅक्ट आहे, तर भारतात कदाचित बऱ्याच लोकांना हल्ली असं वाटतं की कशाला सिनेमात गाणी, काय गरज आहे, 2 तासाच्या सिनेमात कशाला 5 गाणी टाकतात वगैरे वगैरे. पण भारताबाहेर खरं बघायला गेलं तर भारतीय सिनेमाच्या गाण्यांचे चाहते खूप मोठ्या प्रमाणात आहेत. फिल्म सॉंग्सचा खूप मोठा फॅन बेस जगभर आहे. राज कपूर यांच्या गाण्यांचे, यांच्या सिनेमांचे आणि अर्थातच त्या गाण्यांचे चाहते हे रशियासारख्या देशात पण आहेत. कारण त्यांना त्याच्यामागची जी कम्युनिस्ट आयडिओलॉजी आहे, जी त्यांच्या देशात प्रचलित आहे आणि तीच त्या सिनेमातनं राज कपूर यांनी मांडली होती. त्यामुळे त्यांना ते खूप आपलंसं वाटतं. आणि जरी त्यांना हिंदी भाषा आणि हिंदी गाणी कळत नसतील तरी त्यातून सांगितला जाणारा संदेश आणि त्या गाण्यांमधून तयार होणारं वातावरण, त्यातनं एक निर्माण होणारा मूड हा त्यांना इतका भावतो की रशियामध्ये राज कपूरची गाणी मोठ्या प्रमाणात ऐकली जातात.
युरोप अमेरिकेमध्ये भारतीय गाणी, आता अर्थातच जगभर सगळीकडे भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ते आपल्यासोबत भारतीय सिनेमातली गाणी पण नेहमी घेऊन जात असतात. कुठलंही फंक्शन असेल, कुठलाही कार्यक्रम असेल तर तिथे सिनेमातली गाणी वाजतात. आणि ऐकून ऐकून आता परकीय लोकांनासुद्धा ती भारतीय गाणी इतकी आवडायला लागलीत की आता सगळ्या देशांमधल्या सगळ्या नागरिकांमध्ये भारतीय सिनेमा आणि त्यातली गाणी याचं एक आकर्षण तयार झालेलं आहे. त्यामुळे आपण बघतो की खूप महत्त्वाच्या फेस्टिवल्समध्ये आणि अनेक ठिकाणी आपल्याला इंडियन सॉंग्स, इंडियन गोष्टी ऐकू येतात याच्यामध्ये. तर हा जो प्रभाव आहे भारतीय सिनेमाच्या गाण्यांचा, त्याचा मला वाटतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊ शकतो, घेतला पाहिजे, जो आज ह्या क्षणी आपण खूप करून घेत नाही आहे. पण हे जे अपील आहे भारतीय संस्कृतीचं आणि भारतीय संगीताचं, ते त्याचा आपण आणखी जास्त चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे आपली संस्कृती आणि आपला देश हा जगभर पोचवण्यासाठी. नक्कीच सर. जसं ग्लोबलायझेशनचा आपण हा इम्पॅक्ट पाहतो की जसं इंडियातले गाणे वगैरे फिल्म बाहेर लोकांकडून पसंत केल्या जातात, तसे बाहेरचे पण अनेकसे असे फिल्म्स वगैरे गाणे आहेत की इंडियामध्ये त्याला खूप प्रेम दिलं जातं. पण कुठंतरी एका पॉईंटवर माझ्या एजचे जे मुलं वगैरे आहेत त्यांच्यावरती मला असा जास्त परिणाम झालेला दिसतो बाहेरच्या गाण्यांचा. तर याचं असं म्हणजे काय वाटतं तुम्हाला की एक्सपोजर कमी भेटलं इंडियन सिनेमाचं की बाहेरचं जास्त भेटलं, असं काय असू शकतं? बरोबर आहे, खरं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात कारणीभूत आहेत. एकतर आपण आपल्या संस्कृती आणि याच्याविषयी तेवढे जागरूक नाही आहोत, तेवढा आपल्याला त्या गोष्टींचा अभिमान नाही आहे, आपण त्या गोष्टींचा प्रसार करण्याचा तेवढा मनापासून प्रयत्न करत नाही. मी वारसा नावाची एक फिल्म्स माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी दाखवत असतो, आपल्या क्लासमध्ये पण मी दाखवली होती, की मैदानी खेळ किंवा शिवकालीन युद्धकला जी शिवाजी महाराजांनी एक आपल्या मावळ्यांना ते एक शस्त्रकला शिकवली की कमीत कमी शस्त्रामध्ये कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही शत्रूवरती विजय मिळवू शकता, हे शिवाजी महाराजांनी शिकवलं, ज्याचं पुढे मर्दानी खेळात रूपांतर झालं. पण आज या घडीला महाराष्ट्रामध्ये त्या खेळाला किंवा त्या ह्याला तितकी प्रतिष्ठा नाही, तेवढं लोकांना ते माहिती नाही. ती फिल्म बघितल्यानंतर खूप लोकांना असं होतं की अरे बापरे, महाराष्ट्रात हे एवढं काय काय होतं आणि आम्हाला माहितीच नाही. ही जर मराठी माणसाची प्रतिक्रिया असेल तर याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत की आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा पुरेसा अभ्यास करून त्या लोकांपर्यंत मांडल्या नाहीत, त्याच्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. आणि दुसरं असं आहे की बाहेरच्या गोष्टी येणं हे तर काळाबरोबर साहजिक पण आहे, जागतिकीकरण झालं आहे त्या आणि सगळ्या गोष्टी इकडून तिकडे प्रवास करतायत. संगीत असेल, खाण्याच्या पद्धती असतील, कपडे असतील, हे आपण एकमेकांचं बघतो, कॉपी करतो. पण ही कॉपी किंवा ही देवाणघेवाण जर आपण म्हणतोय तर ती अशी वन साइडेड असता कामा नये की फक्त आपण तिकडचं बघतोय आणि त्यांचं अनुकरण करतोय. कुठेतरी आपण आपल्या गोष्टी पण अशा पद्धतीने प्रेझेंट केल्या पाहिजेत की ज्यात त्यांना बघून त्याचं अनुकरण करावं असं वाटलं पाहिजे. तर ही आपली सगळ्यांची जबाबदारी, आपली पिढी, तुमची पिढी, आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की ह्या सगळ्याचा अभ्यास करून, फक्त अभ्यास नव्हे तर त्या समोरच्या बघणाऱ्या माणसाला जास्तीत जास्त इंटरेस्टिंग वाटेल अशा पद्धतीने त्या मांडणं. कारण मी अभ्यास म्हटलं की काहीतरी खूप ते बोजड आहे असं वाटतं आणि नको, क्लिष्ट असेल काहीतरी असं वाटतं, त्यामुळे अभ्यास हा शब्द वापरला की जरा बिचकायला होतं लोकांना. पण तशा अर्थाने अभ्यास नव्हे, पण आपल्याला जर एखादी गोष्ट मनापासून आवडते, मला भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत जर आवडत असेल तर त्यातले जे प्रसिद्ध कलाकार आहेत त्यांचं जे चांगलं चांगलं काम आहे ते लोकांपुढे येण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न केले पाहिजेत. मला जर भारतीय चित्रपटातील कोणी एक आपण दिग्दर्शक घेतला, सत्यजित रे, हे जर एवढं मोठं नाव आहे आणि आम्हाला फक्त ऐकून माहिती आहे, हां आम्ही फक्त नाव ऐकलं आहे सत्यजित रे, आम्ही फिल्म कुठल्या बघतो तर आम्ही हॉलिवूडच्या आणि मार्वल अँड डीसीच्या फिल्म बघतो आणि आम्ही अव्हेंजर्स बघतो. सत्यजित रे हे फक्त आम्ही ह्याच्यात ऐकलेलं नाव आहे, आम्ही कधी त्यांच्या फिल्म बघितल्या नाहीत. तर हे आपण कुठेतरी इनिशिएटिव्ह घेऊ शकलो पाहिजे. आपण मुलांनीच मिळून ठरवलं पाहिजे की चला 10 लोक बघूया आणि जमूया आणि यावेळेला सत्यजित रेंचा सिनेमा बघूया, मग त्याच्याविषयी चर्चा करूया. तुम्ही 10 लोक बोलाल, त्यातून होता होता तुमचा वर्ग, तुमची बॅच, तुमचं डिपार्टमेंट, एक कॅम्पस अख्खा जेव्हा ह्याच्याविषयी बोलायला लागेल तेव्हा मला वाटतं की पुढच्या पिढीला वाटेल की नाही हे काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. इतके लोक ज्या अर्थी याच्याविषयी पुन्हा पुन्हा बोलत आहेत त्या अर्थी हा महत्त्वाचा विषय आहे. तर हे चर्चेचं हे आहे, म्हणजे चर्चा केली पाहिजे या विषयांवर आपण पुन्हा पुन्हा, असं मला वाटतं. बिलकुल सर, चर्चा झालीच पाहिजे अशा प्रत्येक विषयावरती आणि अशा मूवीजवरती, हे मला वाटतं. त्याच्यानंतर सध्या चर्चा चालू असते की मतदानावरती, आता इलेक्शन वगैरेचा टाईम पिरियड चालू आहे, एक युनिटीचं वातावरण दिसतंय कुठेतरी इंडियामध्ये इलेक्शनबाबत. प्रत्येकडे अवेअरनेस कॅम्पेनिंग वगैरे चालू आहे. असंच चालू असताना एक इक्विटीचं एक बंधुभावाचं जे वातावरण आहे, इक्वॅलिटीचं, फ्रॅटर्निटीचं, तर ते आपल्याला हिंदी सिनेमानं किंवा आपल्या मराठी सिनेमानं, पूर्ण सिनेमा इंडस्ट्रीनं म्हणू शकतो की आपल्याला एका टाईममध्ये खूप असं
फ्रेंड काय म्हणू शकतो की जोडून ठेवल्याचं काम केलं होतं. Like, जेव्हा रामायण वगैरे हातीमताई जे शक्तिमान सिरीज होत्या तेव्हा लहानपणी असं म्हणजे मित्राच्या घरी गावामध्ये कोणीतरी एका ठिकाणी टीव्ही असायचा, सगळे जाऊन तिथं बसायचे, किंवा कॅसेट्स वगैरे असल्या तर एका ठिकाणी लावायचं रात्रभर, तिकडे कॅसेट्सवर मूवी बघायच्या. बरोबर. तर हे जोडून ठेवण्याचं काम इंडियामध्ये सिनेमानं केलेलं दिसते. तरी ते आता कुठंतरी ते त्याचं इमेज चेंज होताना वाटतंय का तुम्हाला, की अजूनही ते काम चालू आहे? एका पातळीवरती ते चालू आहेच आणि ते चालू राहणारच आहे, कारण सिनेमा ही कम्युनिटी ॲक्टिव्हिटी आहे. ग्रुपनी लोकांनी एकत्र जाऊन बघण्याची आणि हे करण्याची, एन्जॉय करण्याची गोष्ट आहे आपल्याकडे. त्यामुळेच फॅमिली ओरिएंटेड फिल्म्स जास्त बनतात, की जिथे आजोबांपासून नातवापर्यंत पूर्ण फॅमिली एकत्र जाऊन सिनेमा बघू शकते. लोकांची अपेक्षा असते की आम्हाला असं काहीतरी द्या जे आम्हाला पूर्ण फॅमिलीसोबत बघता येईल. त्यामुळे वेबवरच्या कंटेंटवर लोकांचा खूप वेळा आक्षेप तोच असतो की फॅमिलीसोबत नाही बघतायत, किती चांगलं असेल काही असेल. आणि मोस्टली असं होतं की आता सिंगल स्क्रीन, छोटा स्क्रीनवरती बघण्याचं कंटेंट जास्त येतं OTT. बरोबर. आणि त्यातली भाषा असेल किंवा हिंसाचार असेल किंवा शिव्या असतील, या गोष्टींमुळे लोकांना असं वाटतं की कम्फर्टेबली आम्ही घरच्यांसोबत नाही बघू शकत. तर त्या बाबतीत आपण इतकी वर्ष जे करत आलेलो आहोत की पूर्ण फॅमिलीनी एन्जॉय करण्यासारखी, आणि शिवाय त्यातून काहीतरी एक थोडंसं प्रबोधन असेल, थोडा संदेश असेल जो लोकांना मिळेल, अशा प्रकारचे सिनेमे बनणं तर हे तर आवश्यकच आहे. पण दुसरीकडे काळासोबत राहायला पाहिजे. काळासोबत जसे बदल होत आहेत तसे तेही होणार आहेत. एकूणच आपण आता थोडंसं समष्टीकडून व्यक्तीकडे ज्याला म्हणता येईल, किंवा कम्युनिटीकडून थोडंसं पर्सनल चॉईसकडे जास्त चाललेलो आहोत. त्यामुळे मला जे आवडतं ते मी माझ्या मोबाईलवर बघतो, माझ्या घरातले इतर 4 लोक त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या आवडीच्या 4 गोष्टी बघतात. अगदीच झालं तर आपण 2 लोक बसून एका लॅपटॉपवर काहीतरी बघतो किंवा टी व्हीवर काहीतरी बघतो. 10 लोकांनी उठून थिएटरला जाऊन सिनेमा बघणं हे प्रमाण कधी कमी होतं आहे असं वाटतं. पण मला वाटतं त्याचं एक स्थान वेगळं आहे, जे संपूर्ण कुटुंबांनी एकत्र बसून एन्जॉय करण्याचं, आणि त्यातून आपोआप जी मूल्यांची देवाणघेवाण होते किंवा एकमेकांना समजून घेणं होतं, ह्या सगळ्याच गोष्टी त्या माध्यमातून साध्य होत असतात. तर ते करत राहिलंच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला जर हे पर्सनल व्ह्यूइंग जर असेल, की मला काय वाटतंय, पर्सनल एक्सप्रेशन हा जर महत्त्वाचा भाग आपल्याला वाटतोय, तर त्याही दृष्टीने गोष्टी बनत राहणं आवश्यक आहे. त्या कधी असं होऊ शकतं की सगळ्या कुटुंबाला नाहीत आवडणार. मी जर एखादी एक ॲबस्ट्रॅक्ट फिल्म मला बघायला आवडत असेल तर ती कदाचित सगळ्यांना तेवढी अपिलिंग वाटणार नाही, एंटरटेनिंग वाटणार नाही. लोक म्हणतील हे असलं काय डिप्रेसिंग बघत बसलं आहे. पण त्याचं महत्त्व काय आहे ते मला वैयक्तिक पातळीवर माहिती असेल तर तेही करायला हरकत नाही. मोबाईलवरती बघणे, लॅपटॉपवर बघणे हे आहेच, पण तरी प्रामाणिकपणे मला विचाराल तर सिनेमाचा खरा एक्सपिरियन्स हा थिएटरमध्येच येतो. एकट्याने जा, 4 मित्रांसोबत जा, नाहीतर कुटुंबासोबत 10 जण जा. मोठ्या स्क्रीनवर, अंधारात, मोठ्या पडद्यावर, मोठ्या स्पीकरवरती आपण जेव्हा तो सिनेमा अनुभवतो तेव्हा त्याचा 100% अनुभव आपल्याला मिळतो. आपण छोट्या स्क्रीनवर, इयरफोनवर, नाहीतर मोबाईलच्या स्पीकरवरती ऐकत असतो तेव्हा आपण त्या गोष्टीला 100% न्याय देत नाही आहे बघत असताना. मग आपण कुठेतरी कंप्लेंट करतो की अरे मजा नाही आली. मजा न येण्याचं अर्ध कारण त्या कंटेंटपेक्षा आपण हे ज्या पद्धतीने बघतोय त्याच्यामध्ये पण आहे. तर त्या गोष्टींची काळजी घेतली तर मला वाटतं पर्सनल व्ह्यूइंग हा पण एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे. ते होत राहिलं पाहिजे, कारण काही फिल्म्स, आपण सायकोलॉजी आणि ह्या विषयाबद्दल बोलत होतो, तर मानसिकता ह्याचा विचार केला तर बऱ्याचदा काही गोष्टी असतात ज्या वैयक्तिक पातळीवर मला कुठेतरी कनेक्ट होतात सायकोलॉजिकली, पण त्या इतर 10 लोकांना कदाचित होणार नाहीत. त्यामुळे अशा गोष्टी पर्सनल व्ह्यूइंग करणं चांगलंच आहे, उत्तम आहे. ह्या गोष्टी मला असं वाटतं की एकमेकांविरोधात नसून एकमेकांसोबत करत राहिलं पाहिजे. काही गोष्टी पर्सनल लेवलला बघितल्या पाहिजेत आणि काही गोष्टी या कुटुंबासोबत मिळून बघितल्या पाहिजेत. नक्कीच सर. सायकोलॉजी आणि मेंटल हेल्थशी रिलेटेड आपण बोलत होतो की कसं फिल्म्स तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सला पण मॅच व्हायला पाहिजे तशा. तर तुमचा एक मूवी आहे त्रिज्या, ज्याला नॅशनल अवॉर्ड पण मिळालेला आहे साऊंड एडिटिंगसाठी, साऊंड डिझाईनसाठी. आणि तर त्याबद्दल बोलायला गेलो तर याची मेकिंग, म्हणजे मला फिल्म फार आवडलेली आहे तशी. तर थँक्यू. याची मेकिंग कशी होते, प्रोसेस? लाईक एका ठिकाणी आपण बघतो की तो फिल्म जर तुम्ही विदाऊट ऑडिओ बघितला तर खूप वेगळा वाटेल, पण ऑडिओ सकट जर बघितलं तर त्याचा मेंटली कसा इम्पॅक्ट होतो तो जरा तुम्ही एक्सप्लेन केला तर बरं वाटेल. नक्कीच. त्रिज्या ह्या सिनेमाचं काम, साऊंडचं काम सुरू करण्याआधी मी जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा मला हे लक्षात आलं की याच्यामध्ये खूप रीडिंग बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो ना, की प्रत्यक्ष पडद्यावर घडणाऱ्या घटना किंवा बोलले जाणारे संवाद आणि ह्याच्यामध्ये सोडलेल्या रिकाम्या जागा, ह्या रिकाम्या जागा खूप आहेत त्या फिल्ममध्ये. त्या इंटेन्शनली ठेवलेल्या आहेत की असं घडलं, मग असं घडलं, मग असं घडलं, ह्याच्याबद्दल न बोलता हे आणि हे घडलं याच्यामध्ये मनात काय घडलं, हा खरं तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग असतो. की माझ्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली आणि तिथून पुढे दुसरी महत्त्वाची घटना घडली, ह्या दोन्हीच्या मध्ये माझ्यात मानसिक बदल काय झाले,
मी त्या घटनांकडे कसा बघत होतो, मी त्या घटनांबद्दल काय विचार करत होतो आणि त्यामुळे पुढची घटना कशी घडली. कार्यकारण भाव असतो आधीच्या घटना आणि त्याला आपण देत असलेला प्रतिसाद, याच्यामुळे पुढची घटना घडत असते. फक्त एका घटनेमुळे दुसरी घटना घडत नाही. आपण त्याच्यावरती काहीतरी पद्धतीने रिॲक्ट होतो, आपण त्यानंतर काही पावलं उचलतो आणि त्याच्यामुळे पुढची एखादी घटना घडते. तर हा जो रीडिंग बिटवीन द लाईन्सचा जो प्रकार आहे, तर हा करण्यासाठी साऊंड हे खूप पॉवरफुल मीडियम आहे. पडद्यावरती पात्र येतात, काही ठराविक गोष्टी करतात, त्यांच्या ॲक्शन्स आपल्याला दिसतात, त्यांचे डायलॉग्स आपल्याला ऐकू येतात, पण त्याच्यानंतर माणूस जेव्हा एकटा विचार करत बसलेला असतो तेव्हा त्याच्या मनात जे काही चालू आहे, आता हे जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर सगळ्यात सोपा आणि ऑब्व्हियस उपाय म्हणजे व्हॉइस ओव्हर किंवा निवेदन टाकणे. मी त्या दिवशी विचार करत बसलो होतो, मला असं वाटलं, मग मी खूप दुःखी होतो, मग मी उठलो, मग मी अमुक केलं, हे शब्दांमधनं एक्सप्लेन करणं, सांगणं, हे खूप एकतर स्पून फिडिंग झालं ऑडियन्सला. आणि दुसरं म्हणजे त्यात मग सिनेमॅटिक असं काही राहत नाही, तुम्ही बोलून सगळं व्यक्त करून टाकलं. त्याऐवजी तोच फील की हा माणूस दुःखी आहे आणि याच्या मनात काहीतरी ठराविक विचार येत आहेत, हा फील जर मी आवाजांच्या माध्यमातून देऊ शकलो. आता त्यातही त्रिज्या या फिल्ममध्ये आम्ही आणखी एक प्रयोग असा केला आहे की त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे, पार्श्वसंगीत हा प्रकार आम्ही त्यात वापरलेलाच नाही आहे. त्यामुळे एरवी जे सॅड म्युझिक टाकलं किंवा हॅपी म्युझिक टाकलं की पटकन लोकांना कळतं अरे हा सॅड आहे. तर हे जे इतकं सोपं होऊन जातं म्युझिकनी, तर आम्ही मुद्दाम ते चॅलेंज ओढवून घेतलं की हे आपण काम म्युझिकमधनं नाही करायचं, साऊंडच्या माध्यमातून करायचं. इतर जे ध्वनी आहेत, आपण आज इथे बसलो ह्या रूममध्ये, मला इतर 4-5 आवाज आजूबाजूचे ऐकू येत आहेत, ह्यातल्या प्रत्येक आवाजाचं एक स्वतःचं इमोशन आहे, त्या प्रत्येक आवाजाचं स्वतःचं काहीतरी एक म्हणणं आहे. ते जेव्हा मी हायलाईट करीन तेव्हा मी त्या आवाजाचा उपयोग ह्या सीनसाठी बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून करू शकतो. तर त्रिज्या ह्या पूर्ण सिनेमाचा प्रवास, ज्या लोकांनी सिनेमा बघितला असेल किंवा नसेल त्यांनी अवश्य पहा, मूवी या प्लॅटफॉर्मवरती तो अवेलेबल आहे. त्या पूर्ण सिनेमामधला प्रवास हा असा आहे की त्याच्या मनात जे काही चालू आहे, मग ते घडलेल्या घटनांबद्दलचे त्याचे विचार असतील, त्याला आठवणाऱ्या जुन्या घटना असतील, म्हणजे ह्या त्याच्या आठवणी असतील, त्याची स्वप्न असतील किंवा त्याच्या इच्छा असतील, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या आवाजांच्या माध्यमातून व्यक्त होतात. स्वप्न, ड्रीम सिक्वेन्स म्हटलं की आपण जनरली काय करतो, फ्लॅशबॅक दाखवतो, ड्रीम सिक्वेन्समध्ये त्याच्या मनात काय काय चाललं ते दाखवतो. ते न करता, म्हणजे पुन्हा व्हिज्युअल्सचा आधार न घेता आणि संगीताचा आधार न घेता त्याच्या मनात नक्की काय स्वप्न आहे हे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का, असा आमचा प्रयत्न होता. तर त्रिज्याचा पूर्णच साऊंड ट्रॅक मी तर म्हणेन की सायकोलॉजी बेस्ड आहे. पूर्ण वेळ त्या मुख्य जे पात्र आहे, आपला जो हिरो आहे, फिल्मचा जो नायक आहे, त्याच्या मनात काय घडतं आहे आणि त्याच्या आयुष्यात काय घडतं आहे, अशा 2 पातळीवरती ती फिल्म घडत राहते. आणि आयुष्यात घडणाऱ्या घटनांपेक्षा मनात घडणाऱ्या गोष्टी ह्या जास्त महत्त्वाच्या असतात त्या माणसाच्या दृष्टीने. त्यामुळे त्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रायोगिक तत्वावर पण लोकांना त्यातून काहीतरी इंटरेस्टिंग मिळेल अशा पद्धतीने तो साऊंड ट्रॅक केलेला आहे. आणि म्हणूनच ती जरी मराठी फिल्म असली तरी त्याला राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळणे, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळणे, त्यानंतर आमचं साऊंड असोसिएशन, म्हणजे सगळ्या या आमच्या साऊंड इंजिनियर्सची जी असोसिएशन आहे त्यांचा एक ध्वनी अवॉर्ड नावाचा अवॉर्ड आहे, तेही त्या कामासाठी मिळालं. आणि त्रिज्या ह्या फिल्मचा द हॉलिवूड रिपोर्टर नावाचं अमेरिकेतलं जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये रिव्ह्यू छापून आला होता, त्रिज्याबद्दल एक आर्टिकल लिहून आलं होतं. त्यातलं एक पॅरेग्राफ हा स्पेशली त्यांनी साऊंडबद्दल लिहिला होता. आणि हॉलिवूड रिपोर्टरमध्ये तो लेख लिहिणाऱ्या बाई ज्या होत्या त्या अमेरिकन होत्या. त्यांना भारत माहीत नाही, त्यांना मराठी भाषा माहीत नाही, त्यांना आपली संस्कृती माहीत नाही, पण त्यांना एका मराठी चित्रपटाचा साऊंड ट्रॅक आणि त्याच्या माध्यमातून काय विचार केलेला आहे तो पूर्णपणे जर त्यांच्यापर्यंत पोचत असेल तर मला वाटतं हे त्या चित्रपट ह्या माध्यमाचं यश आहे. आणि त्याच्यामध्ये साऊंडमध्ये आम्ही जे काही प्रयोग केले ते यशस्वी झाले असं आम्हाला वाटलं, कारण भाषेचा आणि देशांचा आणि सगळ्या सीमांचा अडसर ओलांडून ती फिल्म आणि त्याच्यामागचा विचार त्यांच्यापर्यंत पोचला. फार छान सर. ही मूवी बघतानाच असं फार वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स मनात येत राहतात. लाईक एका पॉईंटवर तुम्ही इरिटेट होतात, कुठंतरी तुमच्या डोक्यामध्ये एक तुम्ही पण सुरुवातीलाच ते कनेक्शन बिल्ड करून घेता त्या कॅरेक्टरसोबत की नाही काहीतरी आहे जे याच्यात आणि माझ्यात सेम आहे. सो हे त्या फिल्ममधून बिलकुल आपल्याला रिलेट करता येतं. तर इथं आपण थांबूयात. पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल फॉर्मली खूप धन्यवाद सर, इनफॉर्मली पण मनापासून धन्यवाद. आणि तर आपण सर्वांचे धन्यवाद, आपण इथपर्यंत पॉडकास्ट ऐकलात त्यासाठी. आणि बघत राहा, कनेक्टेड राहा नेमकं काय या यूट्यूब चॅनलला. आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल महेशचे खूप खूप आभार. आणि आय होप की तुम्हाला हे ऐकायला आणि बघायला मजा आली असेल. हे पॉडकास्ट बघत राहा, तुम्हाला खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी या व्हिडिओजच्या माध्यमातून इथे बघायला मिळतील. धन्यवाद. तरी मी लाईक करा, शेअर करा विसरलो बोलायला. प्रॅक्टिस करा.